तर मित्रांनो आज पण आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये. मित्रांनो खरोखरच आज व्हिडिओ बनवायचा बिलकुल मूड नाही. डोकं असं सण होतंय ना मित्रांनो, डोक्याची पूर्ण वाट लागलेली आहे. याचं कारण तुम्हाला दाखवतो. कारण इंजन चालू कंडिशन 2 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं तर आम्ही बंद पडलो होतो समुद्रामध्ये येऊन. आज पण समुद्रामध्ये आलोय, पण तेव्हा 2 दिवसापूर्वी मित्रांनो 1000 रुपयाचं पण काम नव्हतं. ते 400-500 रुपयामध्ये काम झालं होतं. आणि आता असा मोठा प्रसंग मित्रांनो आला आहे ना आपल्यावर. चला तुम्हाला दाखवतो काय विषय आहे तो, काय झालं आहे नेमकं. तर मित्रांनो हे आपलं इंजिन आहे आणि हे बघा हा चेंबर असतो खाली आहे ना, त्याला चेंबर म्हणतात. या चेंबर फुटून चेंबरचा डायरेक्टली तुकडा मित्रांनो पडला आहे. आणि केवढं मोठं होल पडलं आहे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, म्हणजे इंजिनच्या आतमध्ये, म्हणजे स्वतः मी मित्रांनो चालवत होतो बोट आणि त्यावेळेला खाटकन मोठं आवाज आला आणि बघा इथून सगळं तुटून. आणि हे बघा ते वरती हे असतात पिस्टन, तर तिथून पण मित्रांनो बेस असं हे झालं आहे पूर्ण. खरोखर मित्रांनो थोडासा चांगला धंदा चालला होता. 2-3 दिवसात चांगले पैसे मिळत होते, पण काय कोणाची नजर लागली काय माहिती. आणि असा हा दिवस पुन्हा एकदा बघायला मिळतो. पुन्हा एकदा आला माझ्या आयुष्यात. हे बघा हे संपूर्ण हे पॅकिंग वगैरे आपण टाकतो ना, त्याचे कपचे वगैरे सगळे अस्ताव्यस्त मित्रांनो पडले. आतमध्ये एक मोठा तुकडा पडला आहे. दाखवतो, काढून दाखवतो थांबा. त्याच्या मनाने विचार करू शकता मित्रांनो, इंजन आहे, कधीही काही होऊ शकतं. आणि आता रिअली मी तुम्हाला सांगतो, आम्ही मिनिमम अडीच तास हे करून आलो. हे बघा हिचं ऑइल बघा, हे ऑइल इकडे संपूर्ण उडालं आहे बघा मशीनचं. आणि मशीन पण ना एका याच्यामध्ये बंद झाली, गच असा आवाज येऊन बंद झाली होती. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो जेव्हा आपली बोट बंद झाली होती तेव्हा, की मशीन आहे कधीही काही होऊ शकतं. आणि जेव्हा आपण जमिनीवरती मित्रांनो असतो ना, तेव्हा आपण काहीही करू शकतो. पण समुद्रामध्ये मित्रांनो खूप हे आहे. कारण आता इथे बघितलं का नेटवर्क पण नाच्या बरोबर नेटवर्क आहे, म्हणजे आहे पण आणि नाही पण. हे बघा मित्रांनो इंजिन एवढ्या मोठ्याने दचकलं आहे ना, ही फळी बघा, केबिनची फळी बघा तुटून खाली आली डायरेक्टली. हे बघा ही राहील नाही राहिली मला नाही माहिती, पण व्हायब्रेट झालं पूर्ण. मी वरती बसलो होतो, पूर्ण असं दचका दिला पूर्ण. आणि आता केबिनचा पण कर आवाज यायला लागला, याच्याबद्दल इतका येत नव्हता. तर खरोखरच व्हिडिओ बनवायचा माझा नव्हता, पण जाऊ दे. आपण बघा जाळी वगैरे मारलीत, कारण आलोय देवाला प्रार्थना केली, जाळी मारतोय. तर निदान इंजिनचं काम होईल तेवढं तरी निदान आम्हाला काहीतरी मासे मिळू दे. तर बघूया, चला पुढे येऊन आपण सगळ्यांनी सपोर्ट करा. खरोखर सांगतो मित्रांनो, व्हिडिओला लाईक शेअर आजच्या नाही केलात तरी पण चालेल, सबस्क्राईब नाही केलात तरी चालेल, पण रिॲलिटी जी मच्छीमारांची आहे ना ती दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. तो खरोखर बघा यावर्षीचं मित्रांनो हे तिसरी वेळ आहे की बोटीचं मी काम करतोय. एवढे चढ उतार कोणाच्याच आयुष्यात आलेले नसतील कदाचित यावर्षी कुठल्याच मच्छीमाराच्या. तर माझ्या सुरुवातीला तुम्हाला सांगतो की जेव्हा सुरुवात केली धंद्याला थोडे दिवस बरे गेले, 15-20 दिवस. आणि त्यानंतर मग क्रँकचा प्रॉब्लेम झाला होता. आता क्रँकचा प्रॉब्लेम झाल्यानंतर तो मेजर काम आहे मित्रांनो. मग तुम्हाला सांगतो जवळपास माझे 35,000 रुपये गेले. सगळं मेजर काम करेपर्यंत 35,000 रुपये तेव्हा खर्च आला. त्यानंतर 1-2 वेळा काम केलं, थोडं 2-3 हजाराचं होतं. चला किल्लर काम होतं, त्याच्यामुळे धंदा बंद झाला मित्रांनो. आम्ही कसे डेली धंदा करणारे आहोत. आम्हाला असं घरात बसून खरोखरच आवडत नाही, की घरात एखाद्या दिवसाला ना खूप काल आम्ही आलो नव्हतो. काल आमच्या एका मित्रांच्या वडिलाचं निधन झालं, त्याच्यामुळे धंद्यासाठी घरातून बाहेर निघालेलो, मी घरी राहिलो आहे परत. तर त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. बघूया आजचा दिवस कसा होतो, की आता देवालाच काळजी आहे. कितीपर्यंत काम येणार आहे मला अजूनपर्यंत काहीच कल्पना नाही आहे. कारण चेंबर फुटला आहे. चेंबर फुटल्यानंतर आता मला उद्या कोल्हापूर 100% करावं लागणार. तिथून जाऊन तो चेंबर मला आणावा लागेल आणि खूप हेवी असतो मित्रांनो तो. बघूया आता कसं काय होईल, तो तर दिवस सांगेल. आतापर्यंत डोकं चालत नव्हतं मित्रांनो. जाऊ दे, आता पुढे काय तर आपण स्वतःनी बघा काय मिळतं काय नाही मिळतं, देवाला काळजी. असलाच व्हिडिओ होणार मित्रांनो. चला.
पुढे कंटिन्यू करतो व्हिडिओ, म्हणून नाही आहे तरी पण. तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक वगैरे तुमची मर्जी. आज मी तुम्हाला रिक्वेस्ट नाही करत आहे कुठल्याच गोष्टीसाठी. सबस्क्राईब करा, लाईक करा, जाऊ दे. चल पुढे काय होईल ते बघूया. मित्रांनो, जाळीचं मारून झाली, जाळी ओढायचा टायमिंग झाला आहे. पण हा बोटवाला बघा कुठून चालला आहे तो. या बोटमध्ये आणि आमच्या बोटमध्ये जवळपास 100 मीटरचा डिस्टन्स आहे फक्त. तर कृपया कुठला बोटवाला जर बघत असेल ना ही व्हिडिओ, तर मिनिमम 200 ते 300 मीटरचं अंतर ठेवून चाला, जेणेकरून छोट्या मच्छीमारांना कुठलाही त्रास होणार नाही. तुम्ही आमच्या जाळ्यांवरून नाही गेलात त्याबद्दल खरोखरच तुमचे आभार. पण 200 ते 300 मीटर मिनिमम डिस्टन्स ठेवा, कारण आता ज्या लाटा येतील त्याच्यामध्ये बोट रोलिंग होईल आणि त्याच्यामध्ये अजून काहीतरी तुटण्याचा शक्यता असतो. त्याच्यामुळे असं करू नका. 200-300 मीटर डिस्टन्स ठेवून तुम्ही चाला, एवढीच विनंती आहे. तर मित्रांनो, मगाशी आपण बघितलं की आपण समुद्रामध्ये आलो, जाळी मारली, चेंबर फुटला मशीनचा, मेकॅनिकलला फोन केला, 25,000 रुपये खर्च सांगितला. पण देवाला प्रार्थना केली होती की निदान की इंजिनचा खर्च वाटवेल एवढे तरी मासे दे. तर मित्रांनो, खरोखरच सांगतो आहे की देवाने खरोखरच ऐकलं आणि तेवढे मासे दिले. आता तुम्हाला मी मासे दाखवणार नाही, पण नक्की जेव्हा वाटून होतील, सगळं काय होईल, किती वाजतील मला पण अंदाज नाही आहे, कारण रोज आपल्याला 2 वाजायचे, तर आज नक्कीच 4 वाजतील. त्यामुळे तुम्ही मित्रांनो विचार करा आणि जेव्हा सगळं काय होईल ना, नक्कीच तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवेन. आणि स्किप करून अजिबात बघू नका, कारण खूप काही बोलायचं आहे आज, खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर चला आता डायरेक्ट भेटूया जेटीला. दाजी काकांना फोन केला होता की आम्हाला घ्यायला यायला, तर दाजी काका आले होते आणि आता फास्ट दिली बघा. आणि त्यांच्यासोबत पप्पा पण आले आणि पप्पा, मी, दाजी काका सगळेजण आता चाललो आहे जेटीला. जवळपास आता वाजलेत 9:15 आणि अजूनही 1.5 तास मित्रांनो लागणार आहे आपल्याला पोचायला खाडीमध्ये. तर चला, हे अशी मित्रांनो मच्छीमारांची परिस्थिती आहे. आज मासे मिळतात पण त्याच्या डबल मित्रांनो खर्च करावे लागतात, ते इंजिनसाठी किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी. चला मित्रांनो, हे आपलं जुनं मशीन आहे, म्हणजे जे त्या दिवशी आपण समुद्रामध्ये गेलो होतो आणि त्या दिवशी फुटलं तेच मशीन आहे बघा. याला होल आहे, दिसतोय स्पष्ट. आणि हे इंजिन आम्ही बदललं आणि त्याऐवजी आपण दुसरं इंजिन घातलेलं आहे मशीन बोटला. त्या दिवशी मला वेळ नाही भेटला, कारण खूप घाई होती, गडबड होती, त्याच्यामध्ये व्हिडिओ करायचा, या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या. त्याच्यामुळे आणि त्या दिवसानंतर वारा होता. अजून पण बघा बोटीचे झेंडे केवढ्या मोठ्यात फळकत आहेत, त्याच्या मनाने तुम्ही समजू शकता की वारा होता. आणि त्यानंतर मग आज चाललं आहे. तर आज बघूया आपल्या नशिबामध्ये काय आहे ते. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.